मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबतचं डान्स प्रकरण ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांना चांगलंच भोवलंय। कारण ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजरांसह आरोपी सलीम कुत्ता आणि इतर साथीदारांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न झालंय। तसंच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर ही पार्टी रंगली होती। या पार्टीत बडगुजरही उपस्थित होते। सलीम कुत्ताला भेटवस्तूही दिल्या गेल्या असल्याचंही निष्पन्न झालंय। दरम्यान राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे। राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता। त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का? आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य, अशा प्रकारची भावना शासनमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे। खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले। ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं। परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघं जे खासदार आणि ज्या कोणी महिला होत्या त्यांचे CDR रिपोर्ट काढले असते, टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं। म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।